पुणे तिथं काय ऊन आहे असं म्हटलं जातं. गेले 2 ते 3 दिवसापासून पुण्यात थंडीही कमी नाही आहे. आपण पाहतोय की पुण्यातलं वातावरण खरं तर तापमान जे आहे ते 10च्या आत आलेलं आहे आणि त्याचा खरं तर प्रत्येक शहरातल्या बागेमध्ये थंडीचा आनंद तर घेत आहेत, मात्र त्यामार्फत थंडीतून सुरक्षाही केली जाते. अनेक पुण्यात ग्रुप आहेत किंवा कट्टे आहेत, त्यामार्फत खरं तर हे सगळेजण आपण पाहतोय. पुण्यातलं टेम्परेचर जरी कमी झालं असलं तरी सकाळचं बागेत येणं फिरणं आणि या ठिकाणी व्यायाम करणं काही कमी झालेलं नाही आहे. खरं तर गेले 2-3 दिवसापासून पुण्यातलं टेम्परेचर वाढले, थंडी वाढली. कसा आनंद घेतायत सगळे? सगळे छान आनंद घेत आहेत. प्रत्येकाला इतकं बरं वाटतंय की असंच वातावरण नेहमी असावं. पण बागेमध्ये छान वाटतं. थंडीपासून सुरक्षा करण्यासाठी खरं तर पुणेकर काय वेगळ्या उपाययोजना करतात? नाही, वेगळ्या योजनेची काही गरज नाही. आपला नेहमीचा व्यायाम चालू ठेवणे, त्याने व्यवस्थित तब्येत राहते. आणि स्वेटर वगैरे थोडासा. थंडी जास्त आहे, सगळं स्वेटर टोपी घालून तुम्ही तयार. थंडी उत्तम आहे, गुलाबी थंडी आहे पुण्यामध्ये. सर्व लोक आनंदी आहेत, थंडीचा उपभोग घेत आहेत व्यवस्थितरित्या. धन्यवाद. 2-3 दिवसापासून जास्त वाढली आता आणि आता ही अशीच राहावी अशी इच्छा आहे, अजून राहावी एक महिनाभर जरा. तुम्ही सगळा मोठा ग्रुप आहे तुमचा. आमचा मोठा ग्रुप फार आनंदी आणि फार म्हणजे फारच मोठा आहे. हां हां ग्रुप मोठा आहे खरं तर. सगळेजण तुम्ही इथं येऊन वेगवेगळ्या प्रकारचा व्यायाम करताय. काय थंडीचा? व्यायाम थंडीचा रोजचाच आपला असा असतो, पण थंडी चांगली आहे. उन्हाळ्यापेक्षा हा सीझन चांगला वाटतो. अच्छा. येस, गेले 2-3 दिवसापासून 2-3 दिवसापासून जरा जास्तच आहे. सकाळी दुपारी सुद्धा जाणवतं त्याचं की अजून थंडी आहे. वा. काय सगळे तुम्ही एकत्र आबाद एकदम. थंडी जास्त, उन्हाळ्यात जास्त, पावसाळ्यात जास्त. पुणे तिथे काय होणार? पुणे तिथं काय उने असं आहे सगळं. काय तुम्ही सगळे सकाळी व्यायाम? सकाळी सगळे व्यायाम करतो, हां. करायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय काय. थंडीत पण एवढं सकाळी लवकर? हो, थंडीत सुद्धा एवढ्या सकाळी लवकर. आज शनिवार आहे. शनिवार असल्यामुळे मारुती स्तोत्र आम्ही सगळे मिळून म्हणतोय आणि हे सगळ्या व्यवस्थित वेळेवर येतोय आणि वेळेवर आपला व्यायाम असतो. वेळेवर आमचा चहाचा कट्टा आहे. रोजच्या रोज सगळे एकत्र जमतो, मजा करतो. थंडी वगैरे असली तरी काही तुम्ही काय कमी? नमस्कार. आमचा हा वर्तक मित्रमंडळ ग्रुप आहे, ज्याला 20 वर्ष आज झालेली आहेत. आणि आम्ही रोज सकाळी इथे अगोदर 1 तास चालण्याचा व्यायाम करतो. एकतर या नदीकाठाच्या रस्त्यानं तिकडे संभाजी बागेच्या बाजूनं, आणि मग इथे येऊन आम्ही ओंकार उपासना, सूर्यनमस्कार मंत्र आणि बाकीचे हात पाय मान कमरेचे व्यायाम प्रकार करून आम्ही आपल्या इथे चहाच्या कट्ट्यावर सरांनी सांगितलं त्याप्रमाणे जातो. आणि सगळे ज्येष्ठ नागरिक आहे, त्यामुळे एक वेगळा आनंद आहे. आणि पुन्हा हा जन्म आमचा आम्ही चांगल्या योगासाठी करतो आहे. कारण इतक्या या लोकांना कधी आयुष्यामध्ये त्यांच्या सर्व्हिसच्या काळात व्यायामाला वेळ मिळाला नाही. आता तो आनंद घेत आहेत आणि त्यांचं आनंद थंडीताचा तर आता स्वेटर टोपी सगळी बाहेर हो, निघाली. हो, किती दिवसावर? झाले 15 दिवस झाले. अच्छा. सुखद आल्हादायक वाटते, उबदार गुलाबी थंडी आहे. पण सकाळी उठल्यावर सूर्यनमस्कार घालतो, योगासनं करतो. सगळे एकत्र येत आहे. खरं तर थंडी म्हटलं की थंडी चांगली आहे, वातावरण छान आहे. सकाळी म्हणजे जसं उन्हाळ्यामध्ये सकाळी 4 वाजता मी उठतो, त्याचप्रमाणे थंडीतसुद्धा 4-4:15ला उठून 5 वाजता बाहेर पडतो. साधारण 6 किलोमीटर फिरून आम्ही आत्ता इथं आलेलो आहोत. आणि सगळं छान वातावरण आहे. थंडीचा आनंद चांगला घेतो आहे, व्यवस्थित आहे सगळं. आणि गुलाबी थंडी आहे. कारण पुण्यातलं टेम्परेचर कमी झालं गेलं. हो, पूर्वी पुणे थंड हवेचं ठिकाण होतं, परंतु आता वातावरण बदलल्यामुळे बराचसा बदल झालेला आहे. पण ज्या वेळेला थंडी पडते त्यावेळेला आम्ही सगळेजण रोजच्या रोज फिरायला जातो. 5:30 वाजता साधारणपणे आम्ही घराच्या बाहेर पडतो. 1 तासभर साधारणपणे फिरल्यानंतर आम्हाला वॉर्मअप केल्यानंतर थंडीचा आनंद घेता येतो. थंडी संपल्यानंतर आम्ही सगळेजण चहा प्यायला आनंद घेतो. सगळे सिनियर सिटीजन आहेत. मित्रत्वाच्या सगळ्या नात्यांनी राहिल्यामुळे सगळ्यांचं आयुष्य वाढावं अशी सगळ्यांची इच्छा आहे. त्यामुळे सगळ्यांना बरं वाटेल. त्याच्यामुळे खरं तर पुण्यातील प्रत्येक बागेमध्ये अशा प्रकारचा माहोल असतो की व्यायाम असेल, सकाळचा जो दिनक्रम असतो तो सुरू होत असतो. आणि हे सगळं होत असताना असे ग्रुप कट्टे जे आहेत ते पुण्यातली प्रसिद्ध आहेत. त्यामुळं पुण्यात सध्या थंडीचा माहोल गेले 2-3 दिवसापासून खूप मोठ्या प्रमाणात आहे. अशा प्रकारचा ग्रुप असल्यामुळं खरं तर थंडीचा आनंद हे सगळे घेत आहेत. गेले 2-3 दिवसापासून पुण्यातलं टेम्परेचर 10च्या आत आले. महाबळेश्वर लोणावळ्यापेक्षाही पुण्यातली थंडी जी आहे ती जास्त आहे. त्यामुळे हे सगळे खरं तर पुण्यातल्या थंडीचा आत्ता आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामन सुमितसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.